रविवारची सकाळ आणि यावेळी आमचा बेत होता थोडासा खास, कोराईगड सर करण्याचा. आमच्यासाठी हा फक्त एक ट्रेक नव्हता, कारण रुचा आणि ऋता यांचा हा आयुष्यातला पहिलाच किल्ला. त्यामुळे सुरुवातीपासूनच दोघींच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आनंद अगदी ओसंडून वाहत होता. कोराईगडाकडे जाणारी वाट हिरवाईने नटलेली होती. आजूबाजूला धुकं, पावसाची हलकी सर आणि मस्त गार हवा. सुरुवातीला सगळ्यांचाच उत्साह एकदम जोरात होता. पण जसं जसं पुढे चालत गेलो तसं लक्षात आलं, अरे अजून बरंच चालायचं आहे. कधी चढ, कधी पायवाट, तर कधी थोडी विश्रांती. पण लहान मुलांचा उत्साह मात्र काही कमी होत नव्हता. आणि मग खरी मजा सुरू झाली ती गडाच्या पायऱ्यांवर. पावसामुळे पायऱ्यांवरून पाणी वाहत होतं आणि त्या पायऱ्याच जणू छोट्या छोट्या धबधब्यांमध्ये बदलल्या होत्या. पाण्यातून चालत वर जाणं म्हणजे मुलांसाठी तर पर्वणीच. थकवा कुठल्या कुठे पळून गेला आणि प्रत्येक पायरीसोबत उत्साह आणखी वाढत गेला. हसत खेळत, पावसात भिजत आणि मध्येच थोडं दम खात अखेर आम्ही कोराईगडावर पोहोचलो. आणि वर पोहोचल्यावर वाटलं, एवढं चालल्याचं सार्थक झालं. गडावरचं वातावरण अप्रतिम होतं. सगळीकडे हिरवळ, ढग आणि धुक्याची चादर, मध्येच येणाऱ्या पावसाच्या सरी आणि गार वाऱ्यासोबत अनुभवायला मिळणारी एक वेगळीच शांतता. निसर्गाचं हे रूप डोळ्यात किती साठवावं आणि कॅमेऱ्यात किती टिपावं असंच वाटत होतं. रुचा आणि ऋतासाठी तर हा दिवस अगदी खास होता. पहिला किल्ला, पहिला ट्रेक आणि तोही अशा सुंदर पावसाळी वातावरणात. खरं तर गड चढताना पाय थकतात, दम लागतो, पण वर पोहोचल्यावर मिळणारा आनंद त्या सगळ्या थकव्यावर मात करतो. कोराईगडाच्या या सफरीने आम्हाला पुन्हा एकदा जाणवलं, प्रवास कितीही थकवणारा असला तरी सोबत आपली माणसं, चेहऱ्यावर हसू आणि आजूबाजूला असा सुंदर निसर्ग असेल तर प्रत्येक पाऊल ही एक सुंदर आठवण बनून जातं. आणि रुचाचा पहिला किल्ला आमच्या आठवणींच्या पुस्तकात कायमचा खास झाला, कोराईगड. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता मी पण हा, म्हणतो बोल जोरात. गणपती बाप्पा मोरया.